खरं दुःख येशूला कोणतं झालं ते माहित होणं गरजेचं आहे. 40 दिवसातलं दुःख जे दुःख नाही त्याला क्रिएट केलं गेलेलं आहे. लोक म्हणतात हे दुःख सणाचे दिवस आहेत. मुळामध्ये हे दुःख सणाचे दिवस नाहीच आहेत. मी बऱ्याच लोकांचे संदेश, आता पेंटिकॉस्टल लोकांनी पण त्याच्यावरती कसे उपास करावेत, त्यांनी काय केलं, शेवटी जाऊ द्या ना, मागतेत लोक तर देऊन टाका, करताय उपास तर कसे करायचे, त्याने त्या उपासाला ते लोक सांगितले 40 दिवसाचे उपास कसे करावे, 40 दिवसाचे उपास कसे. लक्षात घ्या, उपासानं कोणी धार्मिक नीतिमान ठरू शकत नाही. मुळामध्ये बायबलमध्ये उपासाची पद्धत काय सांगितली, जेव्हा तू उपास करतो तो लोकांना दिसू नये, कळू नये, ही उपासाची पद्धत आहे. बरं, जे नीती नियम सुरुवातीच्या काळात देवानं लोकांना दिलेले होते त्याचा उद्देश काय होता माहिती का, या उपवासाच्या द्वारे त्यांच्या हृदयाची, अंतःकरणाची आणि शरीराची शुद्धी व्हावी, उपासाचा हेतू होता. त्या उपासाच्या द्वारे आपल्या शरीराच्या लालसा, शरीराच्या वासना काही काळ थांबाव्यात आणि आत्मिक जीवनामध्ये त्यांनी बलवान व्हावं. बरं, आता झालं काय माहिती का, उपवास करता करता या लोकांची एक परंपरा बनवून गेली. जुन्या करामध्ये तुम्ही पाहाल उपवास एक परंपरा बनली. उपवासाचा हेतू, उपवासाचा उद्देश लोक विसरून गेले. मग येशू ख्रिस्त मत्त्याच्या शुभवर्तमानामध्ये डोंगरावरती गेल्यावर जे गुपित रहस्य तुम्हाला सांगतो, तो म्हणतो की तुझा उपवास तुझ्या गुप्तदर्शी पित्याला दिसला पाहिजे. म्हणजे उपवास करताना तो कोणाला कळायला पण नाही पाहिजे. पण तरी सुद्धा मला सारखे फोन येत आहेत बरं का, परवा कोणीतरी मला, कधी उपवासाचे दिवस चालले, मला माहित नाही, आम्ही पाळत नाही. म्हटलं कुठवर सांगत बसायचं, कधी आणि काय, आता कशाला कौतुक करत बसायचं, तेवढं बरं. एवढं तर सांगा, शुक्रवारी धरू का बुधवारी धरू. अरे बाबा, मी डोकं फोडू का तुमच्या समोर. कुठून आला बुधवार, कुठून आला शुक्रवार, काय माहित नाही. ऍश वेनसडे म्हणजे काय, कपाळाला राख मारली, संपलं, राख लावली. राख म्हणजे पश्चाताप आहे. राखेमध्ये बसणं, पश्चाताप करणं, दुःख व्यक्त करण्याचं माध्यम आहे ते. परंतु कित्येक वेळा जे प्रभू येशू ख्रिस्तानं सांगितलं किंवा देवाच्या अंतःकरणातली गोष्ट कोणाला माहित नाही. आता इकडं प्रभूनं पाहिलं, या लोकांना शिकवून संदेश त्यांच्या द्वारे